वेलकम टू आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. मी गीतांजली जाधव काटकर आपल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते. आपण आता बुद्धिमत्ता या विषयातील दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर हा टॉपिक आपण आज बघणार आहोत. याला सुरुवात करतोय. त्याच्यातला हा पहिला व्हिडिओ आहे, पहिला पार्ट आहे. तर याच्यामध्ये आपण बघणार आहोत पहिल्या पार्टमध्ये की लीप वर्ष आणि साधे वर्ष म्हणजे साधारण वर्ष कशाला म्हणायचं. ज्या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये एकूण 29 दिवस असतात त्याला लीप वर्ष म्हणायचं. म्हणजेच त्या वर्षामध्ये पूर्ण वर्षामध्ये 366 दिवस येतात, त्याला लीप वर्ष म्हणायचं. आणि साधारण जे वर्ष असतं त्याच्या पूर्ण वर्षामध्ये एकूण 365 दिवस असतात. फेब्रुवारी महिन्याच्या जर का फेब्रुवारी 28 दिवसांचं असेल तर ते साधे वर्ष, जर का फेब्रुवारी महिना 29 दिवसांचा असेल तर ते लीप वर्ष. त्याच्यानंतर लीप वर्ष कसं ओळखायचं, तर आपल्याला एखादं वर्ष दिलंय तर त्याचा फेब्रुवारी महिना आपल्याला माहित नसतो, पण ते लीप आहे की नाही कसं ओळखायचं, तर ज्या वर्षाला 4ने पूर्ण भाग जातो म्हणजे बाकी 0 येते, एखाद्या वर्षाला जर का आपण 4ने भागलं तर बाकी 0 येते, त्याला लीप वर्ष म्हणायचं. बाकी जर का 1, 2 किंवा 3 आली तर ते साधारण वर्ष असतं. मग बाकी 0 येते म्हणजे काय होतं, 2000 समजा आपण इथं 24 घेऊया. याला जर का आपण 4ने भाग घालवला तर 4 पंचे 20, त्याच्यानंतर 400 4 सख 24, बाकी काहीच राहिली नाही शिल्लक, पूर्ण भाग लागला. हे काय झालं, लीप वर्ष झालं. अजून एखादं उदाहरण समजा 2000 घेऊया. 2000 साल, याला जर का आपण 4ने भागलं, 4 पंचे 20, किती उरले 0, वरून 400 400, बाकी काय राहिली, 0च राहिली. तर हे सगळे काय झालं, याला म्हणायचं लीप वर्ष. साधारण वर्ष बघा, याला जर आपण 4ने भागलं, समजा 2023 घेऊया. 2023 ला आपण 4ने भाग घालवला, 4 पंचे 20, उरले 0, वरून 2 घेतला, 400 वरून परत 3 घेतला, 4 पंचे 20, बाकी उरली 3, म्हणजे बाकी 3 उरतीये. तर हे काय आहे, साधारण वर्ष आहे. याच पद्धतीने तुम्ही इथं जे दिलेली आहेत साल दिलेली आहेत, जे वर्ष दिलेली आहेत, त्यालाच लीप वर्ष आहे किंवा नाही हे शोधायचंय आणि कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय.